कोणी घोषणा द्यायचं नाही। मी भरत रसाळे, शैक्षणिक व्यासपीठ सदस्य आणि राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती। आजचा जो मोर्चा निघतो आहे तो महाराष्ट्र शासनाने टीईटीच्या सक्तीच्या विरोधामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि टीईटी सक्ती रद्द करावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी, यासाठी हा मोर्चा आहे। हजारोच्या संख्येने आम्ही या मोर्चामध्ये सामील झालेलो आहोत। शासनाने तात्काळ निर्णय जर नाही घेतला तर 24 तारखेला येत्या नोव्हेंबरला शाळा बंद राज्यभरातलं आंदोलन केलं जाणार आहे। सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झाला टीईटी संदर्भात, या बाबीसाठी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी होती। गेल्या 4 ऑक्टोबरला हा मोर्चा आयोजित केला होता राज्यभर। त्यावेळी 1 ऑक्टोबरला पंकज भोयर यांनी मीटिंग घेऊन सांगितलं होतं की 16 ऑक्टोबरला आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करतोय, परंतु अद्याप कुठलीही शासनाकडून कारवाई झालेली नाही। यासाठीच खऱ्या अर्थानं राज्यभर हे मोर्चे आयोजित केलेले आहेत। यातीलच एक भाग म्हणून आज कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून सगळ्या संघटनांच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा मूक मोर्चा आयोजित केलेला आहे। आज जर या ठिकाणी जर शासनानं नाही विचार केला तर 24 तारखेला शाळा बंद आंदोलन करण्याची भूमिका आम्ही घेतलेली। टीईटीच्या बाबतीत जो सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलेला आहे की 2013च्या आधीच्या शिक्षकांना पण टीईटी कंपल्सरी केलेली आहे, नाहीतर 2 वर्षात त्यांना नोकरीवरनं कमी करण्यात येईल अशा पद्धतीचा प्रकारचा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल झालेला आहे, त्याच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत। माझं महाराष्ट्र शासनाला आव्हान आहे की त्यांनी लवकरात लवकर रिव्ह्यू पिटिशन दाखल करावे, नाहीतर संघटनेच्या माध्यमातून आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार आहोत। टीईटी परीक्षा जे बंधनकारक सर्व शिक्षकांना झालेलं आहे त्याच्या विरोधात हा मोर्चा निघालेला आहे। खरं तर आमचे शिक्षक नोकरीला लागताना क्वालिफाईड होते, डीएड होते, बीएड होते आणि त्यावेळी ती पात्र परीक्षा होती म्हणून नोकरीत आम्ही लागलो आणि परत आता टीईटीचा अट्टास कशासाठी? खरं तर हे अत्यंत शिक्षक क्षेत्रावरती मोठा अन्याय करणारी गोष्ट आहे आणि कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र शासनानं सुप्रीम कोर्टामध्ये या टीईटी परीक्षा बंधनचा जो महत्त्वाचा विषय आहे त्याबाबत पुनर्विचार याचिका दाखल करावी। भारत देशातून उत्तर प्रदेश, केरळ अशा 5 राज्यांनी ही पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे आणि महाराष्ट्र शासन याला ही याचिका दाखल करत नाही, हे फार मोठी गोष्ट आहे आणि ती कोणत्याही पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठी हा मूक मोर्चा आहे। धन्यवाद। मी सुधाकर सावंत, राष्ट्रीय सचिव, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंटरी टीचर्स ऑर्गनायझेशन्स। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे सर्व शिक्षकांना टीईटी बंधनकारक केलेले आहे। हे शासनानं चुकीचा, सुप्रीम कोर्टानं चुकीच्या गृहीतकावर आधारित हा निर्णय दिलेला आहे। कारण NCTनं 2010 पूर्वी जे शिक्षक नोकरीला लागलेले आहेत यांना टीईटी किंवा त्यापूर्वीच्या ज्या शिक्षक भरतीच्या अटी आहेत त्या अटीतनं शिथिलता दिलेली आहे। असं असताना सुद्धा सुप्रीम कोर्टानं हे सर्व शिक्षकांना टीईटी बंधनकारक केलं आहे, अन्यायकारक निर्णय। यासाठी हा आपण मूक मोर्चा आयोजित केला आहे। शासनानं तातडीनं या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करावी अशी सगळी प्रमुख मागणी आहे आणि टीईटीतून आज कार्यरत असलेल्या शिक्षकांना टीईटीतून सूट द्यावी। त्यांच्यासाठी आवश्यक असेल तर इतर कोर्सेस, रिफ्रेशमेंट कोर्सेस किंवा अन्य ट्रेनिंगची व्यवस्था करावी, पण टीईटीची सक्ती शासनानं रद्द करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं कोर्टामध्ये आपली याचिका तातडीनं दाखल करावी आणि केंद्र शासनानं आवश्यकता वाटल्यास आरटी कायद्यामध्ये दुरुस्त्या करून यामध्ये बदल करावा। कारण 2010 पूर्वीच्या 23 ऑगस्ट 2010 पूर्वी जे शिक्षक लागले होते त्यांना यातून मुळातच वगळलेलं होतं। असं असताना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे देशातील 40-50 लाखहून अधिक शिक्षकांच्यावर हा मोठा अन्यायकारक निर्णय सुप्रीम कोर्टाचा झालेला आहे। या सगळ्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, खाजगी शाळा, विनांदन शाळा, इंग्लिश मिडियमच्या शाळा, वेगवेगळ्या माध्यमाच्या शाळा, या सगळ्या शाळांच्यावर 1ली ते 8वीला शिकवणाऱ्या शिक्षकांच्यावर मोठा परिणाम करणारा हा निर्णय आहे। त्यामुळे केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं तातडीनं या संदर्भात निर्णय घ्यावा। उद्या 14 नोव्हेंबरला सुद्धा आम्ही दिल्लीला या विरोधात धरणे आंदोलनाचा कार्यक्रम केलाय शासनानं आणि ह्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही तर 24 तारखेला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शाळा बंदचं आंदोलन पुकारण्यात आलंय। त्यामुळे तातडीनं याबाबत शासनानं निर्णय घ्यावा। केंद्र आणि राज्य शासनाने याबाबत निर्णय घेऊन टीईटीतून शिक्षकांना सुटका द्यावी। धन्यवाद।